सूर्य गेला आता चांदवा येऊ दे, माझ्या बाळाची कीर्ती दुनिया गाऊ दे. माझा बाळ ग हिमतीचा शिलेदार, तुळशी माई आता होऊ दे त्याचे दोनाचे चार. बाळ शिलेदार झालं दिवे लावून. वय घ्या बाजी. अक्काला सदन करायचं लग्नाची काळजी. अरे कर की लगीन. मला विनाच्या लग्नात कधी एकदा नासेल असं झालं बघ. काही दिवस झालं नासाही मिळालंच नाही बघ. तुम्हाला तुमच्या नाचाची आणि मायला सोनाची काळजी, दुसरं काय सुचतच नाही तुम्हाला. राईचं काळी झालं. कोणाची किती बी काळजी घेतली तर तिला कमीच. म्हणून काळजी करणारी दुसरी एखादी आण म्हणते तर आण की. तुझं काय राहत र? कानू अगं बाई, मावशी तू चल ये. बैस बाई. कशी आहेस मावशी? मी येणारच होतो घरी. कशी असणार? काळसाचा तुकडा केलाय माझ्या. अगं नशिबापुढं कुणाचं काय चाललंय का? मन घट कर बाई. अयो बाजी बी तुझाच लेख काय समज. तुला कधीच एकटं पडू देणार नाही. परशाला परत आणता येणार नाही. पण तुम्हाला कसली बी गरज लागली तर सांगा म्हणाले कोतवाल. आलंच. बाजी, एक काम होतं माझं. बोल की. मला यमुनेची लई काळजी वाटतेय. अंगाला हळद लागायच्या दिवशी तिचा होणारा नवरा गेला. देवळात जायचं म्हणते. माझं पर्स जिथं गेला ती जागा बघायची म्हणते. मी लई समजावलं पण ऐकायलाच तयार नाही. बाजी, उद्या तिच्या संकट देवळात जाशील का रे बाबा? वय जाईन मी. तू काय बी काळजी करू नकोस. काळजी करू नका असं म्हणून कसं चालेल हुजूर? अहो मंदिरात सगळीकडे कडक पहारा, गस्तीचे शिपाई असणार तिथे, आणि त्यात तो कोतवाल जातीनं हजर असण्याची शक्यता नाही हुजूर. अशा कठीण समय आपण मंदिरात येणं उचित नाही हुजूर.
हुजूर 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 हमें सही गलत समझाने की तुम्हारी औकात नहीं। कल पूरे मंदिर का जायजा लेना होगा। हमसे पहले हार किसने चोरी किया, इसकी पूरी छानबीन करनी होगी। करा हुजूर. अहो पण मग वेळ थांबला असता तर बरं झालं असतं हुजूर. शेरा को सब्र की आदत नहीं। लोहा मेरा भाई मेरे जिगर का टुकड़ा किस हाल में जानते हो? उसकी चीखें सुनी है तुमने? मैंने सुनी है। या हमारा खून खोरा तुम? कोतवाली से खबर लाने वाले थे ना, क्या हुआ उसका? मी जाणारच होतो हुजूर तिकडे, पण ते काय पर क्या होने वाले पेशवा, क्या? हुजूर मला समजते आपली अवस्था. आम्हालाही पेशवाईची वस्त्रे हवीच आहे लवकरात लवकर. पण काय हुजूर, सध्याच्या परिस्थितीत थोडं शांत राहावं आपण. आपला जीव आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तू तरी समजव ना हुजूरांना. तू तरी काय समजवणार? तुझं आणि शब्दांचं वाकड. हुजूर आपण आमच्या सल्ल्याचा थोडा विचार करावा ही विनंती हुजूर. हम पूना में तुम्हारा सलाह मशवरा सुनने नहीं आए। शेरा जो चाहता है शेरा वो करता है। जितने चाहे पहरे लगा लो, कल शेरा मंदिर में ही होगा। हिम्मत है तो रोक के दिखाओ। शिलेदार कुठं दिसेना झाले. ही यमुना आणि मी आईची माय. मी बाजी, वर्षाचा दोस्त. थोडा वेळ थांबा, दर्शन झालं की जाऊ आपण. काय तुम्ही बस. मी पाणी घेऊन येतो. हे रे, शिलेदारांसंगत हे कोण म्हणायचे? घ्या. शिलेदारांनी नगीत केलं वाटतं. अजिबात नाही. केलंच असणार, नाहीतर एवढी काळजी कोण घेईल? तुम्ही थांबा इथंच, मी फुलं घेऊन आलो. शुभुआमा, तुम्ही दोघं इथेच थांबा, मी जाऊन बघून येते. जा आणि चांगला खडसावून जा विचारत्यास मी. माझा काय संबंध? मला नाही गरज कुणाला जाब विचारायची. आपली एवढी का चिडलीस? नाही,
पण तुम्ही दोघं आता गप्पा बसला नाहीत ना तर मात्र चिडे. मला दुसरी द्या. हे घ्या. एवढी फुलं कोणासाठी? तुम्ही कोणासाठी घेता? मी देवासाठी. फुलांवर लय जीव आलेला दिसतो आज तुमचा. माझ्या जीवाची पर्वा तुम्हाला कशाला? नाही ते आपलं ते काल तुम्ही आमच्यासाठी वारुळात हात घातला आणि आज तरी आम्ही आज इथे आलो म्हणून, नाही तर आम्हाला हे कळलंच नसतं. हा म्हणजे मनात आलं तुम्हाला सांगावं म्हणून, पण मला वाटलं तुम्हाला समजलं. सांगितलंच नाही तर माहित कसं होणार? म्हणजे आता समजायलाच समजलं होतं तर मला वाटलं तुम्हाला समजलं असेल, नाहीतर मी सांगितलं असतं की तुम्हाला. तुम्ही अशी फसवा फसवी कराल असं वाटलं नव्हतं मला. फसवा फसवी काय आहे? फसवा फसवीच की. एखाद्याच्या मनाला काय वाटेल याचा जराही विचार केला नाही वाटतं तुम्ही. हो नाही, बाजी एखाद्याची मान मोडत पण मन मोडणार नाही कोणाचं. बाकी काय बी म्हण, पण फुलं लय शोभून दिसतात तुमच्या. चांगलं कर्तव्य गाजवताय ना तुम्ही. बर मावशी, यांना पाहिजे तेवढी फुलं द्या आणि यांचं झालं ना की मग मला द्या. नाही, मला ही सगळीच फुलं पाहिजे आणि फक्त ह्यांच्याकडची नाही तर इथे असलेली सगळी फुलं घेणार आहे मी. तुम्हाला जर काही तक्रार असेल तर कोतवालीत फिर्याद नोंदवा. हिरा घाबरत नाही कोणाला. मंदिर पवित्र करते म्हणजे काय? एवढा कसला आवाज येतो? निघा. तू मंदिरात आलीच कशी? तुला अक्कल आहे की नाही? लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्याला खाऊन बसले आणि आता आली आहे मंदिर अपवित्र करायला. तुम्हाला लाज लज्जा काही आहे की नाही? आत्ताच्या आत्ता मंदिरातून निघा. चला निघा. सांगितलं ना, चला निघा. राज्याचं रक्षण करताना कामी आलाय परशा. यात कसलं आलंय पाप? झालंच तर त्याच्या हातनं पुण्यच झालंय. त्याने त्याचा सैनिकाचा धर्म पाळला, पण हिचा काय संबंध? हिच्यामुळे मंदिर अपवित्र होणारच ना. परशासारख्या पुण्यवान माणसासंगत लगीन होणार होतं यांचं. यांना आज असं बोलून तुम्ही पुण्यवान माणसाचा अपमान करता. देवासाठी समजी सारखीच हो. तुम्हाला बी त्यानंच जन्म दिला आणि आम्हाला बी त्यानंच. देवाच्या राखणीला होता परशा. इथंच जीव गेला त्याचा. त्यानं काय चुकीचं केलं काय? नाही बाजी, काही चुकीचं नाही. बरोबर बोलतोय बाजी. बरोबर बोलतोय. बरोबर बोलतोय. शांत व्हा, शांत व्हा. अहो पुजारी, अहो यानं काय फरक पडणार आहे? अहो देवाचं दर्शन घेतलं ना, देव कधी अपवित्र होतं वय? जाऊ द्या त्यासनी दर्शन करायला. बाजी घेऊन जा त्यासनी दर्शनाला. जी या. बिचारी, अशी वेळ येऊ नये कधी कोणावर. त्या परशा शिपायाची होणारी बायको होती वे. मला वाटलं शिलेदारांची. बघ ना, मी उगाच शिलेदारांवर वैतागले. वाईट वाटलं असेल का त्यांना? वाईट वाटण्यासारखं बोललीस वय त्यांना. हार नाही, पण थोडी चिडचिड केली मी त्यांच्यावर. तुझं बाई काहीतरी वेगळंच. आता शिलेदारांचा काय गैरसमज व्हायच्या, जाऊन त्यांची माफी माग म्हणजे झालं. अशी कशी माफी मागू? कशी म्हणजे?
चिडून बोललीस ना त्यांच्याशी? हो, पण कारण काय सांगू? ज्या कारणानं चिडलीस त्याच कारणानं माफी माग. पण ते कारण कसं सांगू शिलेदारांना? का सांगण्यासारखं नाही का? आणि काय कारण म्हणलीस? ठीक आहे बाई, तुझं गुपित तुझ्या जवळच ठेव. आता चूक झाली म्हटल्यावर माफी तर मागायला लागणार. जा, अगं जा म्हणतोय ना. आता माफी मागायला काय काटे टोचतेत होय? जा. एक दोन दिवसात मान टाकल बघ तो हारतोर. टाकणारच. कोतवाला मी त्याला फोडून काढलाय बघ. एक तर तो त्याच्या साथीदाराचं नाव तरी सांगाल, नाही तर जीव तरी सोडाल बघ. हे घ्या प्रसाद. माझं मगाशी चुकलंच जरा. मला वाटलं एवढी महत्वाची गोष्ट आणि तुम्ही मला सांगितली नाही म्हणून जरा, पण मी असं बोलायला नको होतं. नाही, माझं बी चुकलंच. मीच तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं. कर्तव्य होतं माझं ते. कसलं कर्तव्य? समतीकडे दवंडी फिरली होती. देऊळ खुलं होणाऱ्याच अख्ख्या पुण्याला माहित झालं होतं. मला वाटलं तुम्हाला बी माहित असेल. म्हणजे शिलेदार, तो बघा, तोच म्हातारा आमच्या घरी येणारा. कोण आहे? शिलेदार, अरे काय झालं काय झालं? शिवाय पाण्यात उडी मारली. अरे बाजी संभास होतो ना. अरे शिपाईने पाण्यात उडी मारली. शिलेदार, शिलेदार सांभाळू.